नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत करतो मी तुमचं ब्रिज कोर्समध्ये. इयत्ता 10वी विषय इंग्रजी. आपण बघतोय एलो स्टेटमेंट 9 मधली सेकंड ऍक्टिव्हिटी म्हणजे दिवस 18वा. चला बघूया या स्टेटमेंटमध्ये, ह्या एलो स्टेटमेंट 9 मध्ये आपल्याला काय शिकायचंय. ऑब्जेक्टिव्ह बघा काय दिलेले त्यांनी. पहिल्यांदा टू अनेबल द स्टुडंट्स टू लर्न न्यू वर्ड्स अँड एक्सप्रेशन. नवीन शब्द शिकायचे, नवीन एक्सप्रेशन्स तुम्हाला शिकायचे. टू अनेबल देम टू यूज एक्सप्रेशन इन डिफरंट सिच्युएशन. जे एक्सप्रेशन्स तुम्ही शिकणारे ते वेगवेगळ्या सिच्युएशनला कसे वापरायचे हे तुम्हाला इथं बघायचंय. टू अनेबल द स्टुडंट्स टू गेन फ्लुएन्सी थ्रू वर्ड्स अँड एक्सप्रेशन. जेव्हा तुम्ही ते एक्सप्रेशन्स वापराल, ते वर्ड्स वापराल, त्यावेळेस मात्र तुमच्यामध्ये त्या एक्सप्रेशन्स वापरताना फ्लुएन्सी तुमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. टू अनेबल देम टू रीड द एक्सप्रेशन अँड देअर प्रॉपर यूज इन डेली लाईफ. ते एक्सप्रेशन तुम्हाला वाचता आले व्यवस्थित पाहिजे, नंतर त्यांचा प्रॉपर आपल्या डेली लाईफमध्ये आपण कसा यूज करू हे पण तुम्हाला समजलं पाहिजे. नंतर बघा टू डेव्हलप देअर थिंकिंग स्किल बाय डुईंग डिफरंट ऍक्टिव्हिटीज. आता याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज कराव्या लागतील. नेक्स्ट इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स, पॅरेंट अँड फॅसिलिटर्स. तुमच्यासाठी काय इन्स्ट्रक्शन्स आहे त्या बघा. चेक whether the students are reading expression properly with proper tone. स्टुडंट्स ते एक्सप्रेशन योग्य पद्धतीने वापरताय का किंवा वाचताय का हे तुम्ही लक्ष द्या. टेल देम टू कीप इंग्लिश डिक्शनरी while रीडिंग पॅसेज अँड डुईंग ऍक्टिव्हिटीज. जी काही ऍक्टिव्हिटी ते करतील ती ऍक्टिव्हिटी करताना त्यांना स्वतःच्या सोबत एखादं डिक्शनरी सोबत ठेवायला लावा. टेल देम टू नोट डाऊन इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द यूज ऑफ एक्सप्रेशन. एक्सप्रेशन वापरताना ते आपण पॉइंट्स काय करायचे, लिहून ठेवायचे, नोट डाऊन करायचे. इन्फॉर्मेशन रिगार्डिंग टू यूज द एक्सप्रेशन, कुठल्या वेळेस कुठलं एक्सप्रेशन वापरलं गेलं पाहिजे म्हणून ते पॉइंट्स नोट डाऊन करायचे. ऑब्झर्व देअर कॉन्फिडन्स टू टेक अ पार्ट इन गिव्हन ऍक्टिव्हिटीज इन द ग्रुप. आता त्यांचा कॉन्फिडन्स पण तुम्ही ऑब्झर्व करायचा आहे टीचर्स, की हे एखाद्या ऍक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट होता तर ते कशा पद्धतीने ते यूज करता. लेट देम ट्राय टू गेस द मिनिंग ऑफ एक्सप्रेशन ऑफ देअर ओन. त्यांना त्यांचे जे एक्सप्रेशन्स आहे ते त्यांच्या स्वतःच्या म्हणजे ज्या त्यांच्या ॲबिलिटीज आहे त्याच्यानुसार त्यांना वापरण्याचा प्रयत्न करू द्या. ऑब्झर्व द पंक्च्युएशन ऑफ देअर रीडिंग वर्ड्स अँड एक्सप्रेशन. वाचताना ते पंक्च्युएशन काय आहे त्यांचं, पंक्च्युएशन चिन्हांचा वापर करून ते वाचता आहे का, म्हणजे योग्य पद्धतीने थांबताय का, कॉमा घेतल्यानंतर पॉज घेताय का थोडासा, हे तुम्ही बघायचंय. स्टुडंट्स तुमच्यासाठी काय इन्स्ट्रक्शन्स आहे त्या बघूया आपण. रीड ऑल द एक्सप्रेशन केअरफुली अँड ट्राय टू गेस द मिनिंग. जे एक्सप्रेशन्स तुम्हाला दिले आहे ते व्यवस्थित वाचा आणि त्याच्यातनं त्याचा योग्य अर्थ मिळवण्याचा प्रयत्न करा. लिसन द एक्सप्रेशन अटेंटिव्हली. जे एक्सप्रेशन दिले अटेंटिव्हली ते अंडरस्टँड करून घ्या. गेस द मिनिंग ऑफ एक्सप्रेशन अँड शेअर विथ युअर पॅरेंट्स. जे एक्सप्रेशन तुम्ही शिकताय ते तुमच्या पॅरेंट्स सोबत तुम्ही शेअर करा, म्हणजे त्यांना पण समजेल याच्याबद्दल. कीप एनी गुड इंग्लिश डिक्शनरी विथ यू. तुमच्यासोबत एखादी चांगली डिक्शनरी तुम्ही यूज करा. आता सपोज तुमच्याकडे डिक्शनरी नसेल देन यू कॅन यूज मोबाईल, म्हणजे मोबाईलवर गुगलवर तुम्ही सर्च करू शकता. कम्प्लीट ऑल ऍक्टिव्हिटी ॲज पर गिव्हन इन्स्ट्रक्शन्स. ज्या इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला दिलेल्या आहेत त्यानुसार तुम्ही ती ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करा. टेक डाऊन ऑल इम्पॉर्टंट पॉइंट्स इन युअर नोटबुक. इम्पॉर्टंट पॉइंटसाठी तुम्ही नोटबुकचा वापर करा. आता लर्निंग ऍक्टिव्हिटीमध्ये बघा काय आपल्याला काय शिकायचं आता बघूया आपण. टीचर आस्क टू रीड द टेबल ऑफ एक्सप्रेशन केअरफुली अँड ट्राय टू अंडरस्टँड इट. खाली तुम्हाला एक टेबल दिलेला आहे, आपण तो वाचून त्याच्यावरनं एक्सप्रेशन्स कसे असतात ते आपल्याला बघायचे. देन टीचर रीड एक्सप्रेशन विथ मिनिंग अँड एक्झाम्पल फ्रॉम द टेबल. आता त्याच्यात त्याचा अर्थ काय त्या एक्सप्रेशनचा आणि त्याच्यावर आधारित एखादं सेंटेन्स त्यांनी एक्झाम्पल लिहून दिलेलं आहे ते आपण बघूया. टीचर ऑल्सो एक्सप्लेन द मिनिंग ऑफ एक्सप्रेशन. त्या एक्सप्रेशनचा मिनिंग अर्थ काय तो आपण बघू, म्हणजे मी तुम्हाला सांगेल ते. टीचर टेक्स अन ऍक्टिव्हिटी अँड ऑल्सो सपोर्ट ऑल स्टुडंट्स टू कम्प्लीट इट. टीचर काही ऍक्टिव्हिटी घेतील आणि तुम्हाला सपोर्ट पण करेल मी ती ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करण्यासाठी. स्टुडंट्स फॉलो ऑल इन्स्ट्रक्शन्स अँड ट्राय टू कम्प्लीट ऍक्टिव्हिटी टास्क. जो ऍक्टिव्हिटी टास्क तुम्हाला दिलेला असेल तो टास्क आपण इथे कम्प्लीट करून घेणार आहे. डेफिनेशन बघा आता. द ऍक्ट ऑफ एक्सप्रेसिंग अ पर्टिक्युलर वर्ड.
एखादा वर्ड आपण जेव्हा एक्सप्रेस करतो, फ्रेज असेल और फॉर्म ऑफ वर्ड्स असेल किंवा वर्डचा एक फॉर्म असेल, ग्रुप असेल तो, द मॅनर और फॉर्म इन विच अ थिंग इज एक्सप्रेस्ड इन वर्ड्स, की ज्याच्यामध्ये आपण ते वर्ड्समध्ये एक्सप्रेस केलेलं असतं. हिअर आर सम एक्झाम्पल्स टू अंडरस्टँड. आता इथे काही एक्झाम्पल्स आहे समजून घेण्यासाठी, बघूया काय ते. बघा, हा आता चार्ट तुमच्या समोर आहे. हा चार्ट व्यवस्थित आपल्याला समजायचा आहे. एक्सप्रेशन, मिनिंग आणि एक्झाम्पल. पहिले, ॲज अ रिझल्ट म्हणजे काय? कॉन्सिक्वेंटली हा त्याचा अर्थ होतो. आता याचं एक्झाम्पल बघूया. माय कार वॉज ब्रोकन डाऊन ॲज अ रिझल्ट. माझी कार खराब झाली. ॲज अ रिझल्ट आय वॉज लेट फॉर द मीटिंग. म्हणून मी मीटिंगला लेट गेलो. ॲज अ रिझल्ट त्याचा परिणाम असा झाला की मी मीटिंगला लेट गेलो. सेकंड, ॲज फर ॲज टू द डिस्टन्स एक्सटेंड. याचा अर्थ काय? टू द डिस्टन्स और एक्सटेंड. आता याचा एक्झाम्पल बघूया. लंच इज इन्क्लुडेड ॲज फर ॲज आय नो. माझ्या माहितीनुसार किंवा माझ्या एक्सटेंटनुसार मला असं वाटतं की लंच इन्क्लूड आहे त्याच्यामध्ये, म्हणजे लंचचा समावेश आहे. कळतंय? थर्ड, ॲज वेल ॲज टू इन ॲडिशन टू. टू इन ॲडिशन टू याचा मराठी डायरेक्ट अर्थ मी ह्याच्यासाठी नाही सांगत आहे की आपण एक्झाम्पलवरनं त्याचा अर्थ समजून घ्यायचा. बघूया आपण. आय वॉज सरप्राइजिंग दॅट माय पॅरेंट्स वर इन्व्हायटेड ॲज वेल ॲज ऑल रिलेटिव्स. मला आश्चर्य वाटलं की माझ्या पॅरेंट्सला इन्व्हाइट केलंच आणि इतर रिलेटिव्हलाच, आणि त्यांच्यासोबत इतर रिलेटिव्ह सुद्धा इन्व्हाइट केले गेले त्यांच्याबरोबर, ॲज वेल ॲज सोबत. कळतंय? कांट हेल्प, बी अनेबल टू स्टॉप डुईंग समथिंग. आता कांट हेल्प माझ्या मते तुम्हाला सगळ्यांना सोपं वाटतं. आय कांट हेल्प लेझी अँड लाफिंग पीपल एव्हरी टाइम. लेझी आणि लाफिंग पीपलला मी मदत करू शकत नाही. कांट हेल्प त्यांच्यासाठी आपण त्यांचं काहीच करू शकत नाही असं म्हणा. नंतर कांट वेट, थांबू शकत नाही. तर बी व्हेरी ईगर और एक्साइटेड अबाउट डुईंग समथिंग. एखादी गोष्ट, ठीक आहे, अर्थ नाही सांगत मी, आपण एक्झाम्पलवरनं अर्थ समजूया. वी कांट वेट टू डू टू डिझनीलँड नेक्स्ट संडे. आम्ही डिझनीलँडला जाण्यासाठी आता वाटच बघू शकत नाही. आपण नेक्स्ट संडेला जातोय पण आम्ही वाटच बघू शकत नाही त्याचे. कांट वेट. ओके, जस्ट अ मिनिट हे तर तुम्हाला समजेलच. इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाइम, थोड्याच वेळात. आय विल बी रेडी टू लिव्ह इन जस्ट अ मिनिट. निघण्यासाठी मी फक्त काही मिनिटातच तयार होईल. जस्ट नाव, आत्ताच. अ व्हेरी शॉर्ट टाइम अगो, थोड्याच वेळापूर्वी असं म्हणू शकता तुम्ही. आय हर्ड दिस न्यूज जस्ट नाव. मी आत्ताच ही न्यूज ऐकली. कळतंय? आता याच्यावर आधारित खाली बघा तुम्हाला एक्सप्रेशन्सवर काही दिलेलं आहे. टीचर टेक्स अन ऍक्टिव्हिटी टू अंडरस्टँड द यूज ऑफ एक्सप्रेशन इन अ सेंटेन्स. सेंटेन्समध्ये त्यांना आपल्याला वापरायचं आहे. आता बघूया. यूज द प्रॉपर एक्सप्रेशन फ्रॉम द टेबल अँड कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता खाली काही सेंटेन्स मी ते फिलअप करून दिलेले, आपण बघूया. ठीक आहे. आय एम कमिंग देअर, जस्ट अ मिनिट प्लीज वेट फॉर मी. कळतंय? माय टीचर गाइड्स मी ॲज वेल ॲज मोटिवेट मी टू पार्टिसिपेट इन एलॉक्युशन कॉम्पिटिशन. थर्ड, I can't help you due to not supported others in their needy times. झालं. फोर्थ बघा. He could not study on the right way. As a result, he failed in that exam. आता बघा, इथे तुम्हाला एक लक्षात येईल. हा चार्ट तुम्हाला ॲज इट इज तुमच्या ऍक्टिव्हिटी नोटबुकमध्ये लिहायचा आहे, पूर्ण चार्ट. नंतर ऍक्टिव्हिटी 1 मधलं जे सेंटेन्स तुम्हाला दिले हे 4, हे पण तुम्हाला लिहायचे. आता सॉल्व्ड ऍक्टिव्हिटीकडे वळूया आपण. The teacher demonstrate one of the activities and support learners to get expected answer from the table of expression. तुम्हाला टेबल दिलेला आहे वर, त्याच्यावरनं एक्झॅक्टली काय आन्सर असेल ते आपल्याला इथे शोधायचं आणि ते लिहायचं आहे. ओके. टीचर विल एनकरेज अँड आस्क फ्यू स्टुडंट्स टू कंडक्ट दिस टाइप ऑफ ऍक्टिव्हिटी इन अ ग्रुप. स्टुडंट्सला ते असं सांगताय की तुम्ही एक ग्रुप तयार करा आणि ही ऍक्टिव्हिटी तुम्ही परफॉर्म करण्याचा प्रयत्न करा. कळतंय? आता त्या ऍक्टिव्हिटीमध्ये बघा, कम्प्लीट द सेंटेन्स बाय युझिंग प्रॉपर एक्सप्रेशन. दे कांट वेट अप टू नेक्स्ट मंथ. उत्तर मी लिहून दिलेलं आहे, हे पण तुम्हाला तुमच्या वहीत लिहायचंय. ही लेफ्ट दिस हॉल जस्ट नाव. हे पण तुम्हाला तुमच्या वहीत लिहायचंय. द टीचर हेल्प्स लर्नर्स टू गिव्ह हिंट ऑफ आन्सर्स बाय गिव्हिंग आयडियल रीडिंग
वाईल रीडिंग द पॅसेज. आता ठीक आहे, हे झालं. आता प्रॅक्टिसमध्ये काय आहे तर बघा, टीचर टेल्स ऑल एक्सप्रेशन फ्रॉम द टेबल. जो वर टेबल आपण पाहिला त्या टेबलवरचे सर्व एक्सप्रेशन आपण लिहिले समजा, अँड टेल स्टुडंट्स टू मेक प्रॉपर सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ एक्सप्रेशन. या एक्सप्रेशनचा वापर करून आपल्याला काय करायचंय तर सेंटेन्स लिहायचे. मी आता ते सेंटेन्स तुमच्यासाठी काढून ठेवलेले बाजूला, आपण ते रीड करूया पहिल्यांदा. प्रॅक्टिसचं बघा. ॲज अ रिझल्ट. ॲज अ रिझल्ट म्हणजे काय, इथे बघा तुम्हाला दिसतंय, मी वाचून दाखवतो. शी डाईड ॲज अ रिझल्ट ऑफ हर इंजुरीज. द फ्लाईट वॉज डिलेड ॲज अ रिझल्ट ऑफ फॉग. आय एम इम्यून टू स्मॉल पॉक्स ॲज अ रिझल्ट ऑफ वॅक्सिनेशन. फोर्थ, मेनी सिव्हिलियन्स डाईड ॲज अ रिझल्ट ऑफ अलाइड बॉम्बिंग. आता हे तुम्हाला सगळं तुमच्या ऍक्टिव्हिटी नोटबुकमध्ये लिहायचं. मी 4 एक्सप्रेशन दिलेले फक्त तुम्हाला लक्षात घ्या. ॲज फर ॲज काय बघा, या ॲज फर ॲज आय नो. सेकंड, या ॲज फर ॲज आय कॅन टेल. नंतर थर्ड, ही वॉक्ड ॲज फर ॲज द गेट. ॲज फर ॲज आय रिकलेक्ट यू केम लेट. समजतंय. ॲज वेल ॲज. आता ॲज वेल ॲजचे रिझल्ट बघा, 3च लिहिलेले. ॲज वेल ॲज their own lines. Hatred is blind as well as love. A teacher should entertain as well as teach. हे काही सेंटेन्स झाले, 3 सेंटेन्स झाले. नंतर can't help याच्याशी रिलेटेड सेंटेन्स बघा. Can't help sadness, then slowly learn to hide. Can't help falling in love with you. I am afraid I can't help you. फोर्थ बघा, but I can't help it. मी मदत नाही करू शकत. आणि कांट वेट याच्याशी रिलेटेड बघा. आय कांट वेट टू पुट व्हॉट आय हॅव लर्नड इन टू प्रॅक्टिस. नंतर आय कांट वेट टू स्पेंड द रेस्ट ऑफ माय लाईफ विथ यू. थर्ड, आय कांट वेट टू टेल ग्लोरिया द गुड न्यूज. आणि फोर्थ, आय कांट वेट टू सी यू. आता जस्ट मिनिट काय बघा, जस्ट मिनिट आय विल हॉट अप युअर मिल्क सून. नेक्स्ट, इन जस्ट मिनिट म्हणजे लगेच येते मी. जस्ट मिनिट प्लीज, थोडा वेळ थांबा. जस्ट मिनिट लेट मी पुट युअर टाय स्ट्रेट. कळलं. आणि जस्ट नाव लास्ट वन, आय एम सॉरी बट आय एम बिझी जस्ट नाव. सेकंड, हू वॉज दॅट ॲट द डोअर जस्ट नाव. नंतर शॉर्ट स्कर्ट्स आर व्हेरी मच इन वेजू जस्ट नाव. आय ग्लिम्स्ड हर अमंग द क्राऊड जस्ट नाव. कळतंय. हे सर्व सेंटेन्स तुम्हाला तुमच्या ऍक्टिव्हिटी नोटबुकमध्ये लिहून ठेवायचे आहे. आता एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीमध्ये, पॅरल ऍक्टिव्हिटी म्हणा किंवा रिइन्फोर्समेंटमध्ये तुम्हाला बघा हे दिलेलं आहे, त्याच्यात फिल इन द ब्लँक्स करायचे आहे, म्हणजे त्या जागा आपल्याला भरायच्या आहे. टीचर इन्स्ट्रक्ट स्टुडंट टू रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कम्प्लीट युझिंग इट विथ प्रॉपर एक्सप्रेशन. प्रॉपर एक्सप्रेशनचा वापर करून आपल्याला हे कम्प्लीट करायचे. वन्स अपॉन अ टाइम देअर वर 2 फ्रेंड्स इन अ वेल नोन कंपनी. एक चांगल्या कंपनीमध्ये 2 मित्र होते सोबत काम करत. बोथ वर वर्कर्स ॲज वेल ॲज युनियन लीडर्स. दोघं वर्कर्स पण होते ॲज वेल ॲज युनियन लीडर्स पण होते. ठीक आहे. वन डे देअर मॅनेजर कॉल्ड देम टू डिस्कस ऑन अ टॉपिक. एक दिवशी त्यांच्या मॅनेजरने त्यांना एका टॉपिकवर बोलण्यासाठी बोलवलं. द प्यून ऑफ दॅट ऑफिस वेंट टू देम अँड गेव द मेसेज. आणि प्यून त्यांच्या जवळ गेला आणि त्यांना तो मेसेज दिला की बोलवलंय तुम्हाला. ठीक आहे. बट वन ऑफ देम वॉज नॉट प्रेझेंट देअर. पण त्यांच्यापैकी एक जण तिथे नव्हता. सेकंड वन टोल्ड हिम दॅट. दुसरा त्याला म्हणाला, जस्ट नाऊ आय कॅनॉट कम विथ यू. आत्ता मी तुझ्यासोबत येऊ शकत नाही. बिकॉज जस्ट अ मिनिट अगो माय फ्रेंड वेंट टू अनदर सेक्शन टू ब्रिंग नीडफुल मटेरियल. आत्ताच, बिकॉज जस्ट मिनिट म्हणजे आत्ताच माझा मित्र दुसऱ्या सेक्शन मध्ये गेलेला आहे गरजेचं साहित्य घेऊन यायला. अँड ॲज फर ॲज आय नो ही विल कम विदिन अन आवर. आणि माझ्या माहितीनुसार तो एखादी तासात येईल. प्यून टोल्ड हिम दॅट कांट वेट. प्यून म्हणला मी काही थांबू नाही शकत. कांट वेट हिम फॉर लॉंग टाइम म्हणजे त्यांना मी थांबवू नाही शकत फॉर लॉंग टाइम. अँड रिटर्न टू द ऑफिस अँड टोल्ड व्हॉट हॅपन टू द मॅनेजर. आणि तो पुन्हा ऑफिसमध्ये आला आणि मॅनेजरला सांगितलं की काय झालं. मॅनेजर इरिटेटेड अँड टोल्ड दॅट ही कांट हेल्प देम नाव.
आता मॅनेजर आला आणि तो म्हटला की मी त्यांना आता मदत करू शकत नाही. ॲज अ रिझल्ट त्याचा परिणाम काय झाला? ही डिसमिस्ड बोथ फ्रेंड्स फ्रॉम द कंपनी. त्याने त्या दोन्ही मित्रांना कंपनीमधनं काढून टाकलं. कळतंय? हे पण तुम्हाला ही एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी तुम्हाला ऍक्टिव्हिटी नोटबुकमध्ये लिहायची. मग इव्हॅल्युएशन काय आपलं बघा. टीचर विल बूस्ट कॉन्फिडन्स बाय चेकिंग फ्लुएन्सी इन एक्सप्रेशन ॲज वेल ॲज व्होकॅब्युलरी. टीचर काय करताय तर तुमचा जो एक्सप्रेशन युजिंग आहे, जे पद्धतीने तुम्ही एक्सप्रेशन यूज करताय तर त्याला काय करताय टीचर, तू बूस्ट करताय. त्याचबरोबर तुमची फ्लुएन्सी कशामधली, व्होकॅब्युलरी मधली, तुमचा कॉन्फिडन्स ते चेक करताय. मेकिंग सेंटेन्स कसे बनवता याच्यातला कॉन्फिडन्स चेक होतोय विथ डिफरंट एक्सप्रेशन, वेगवेगळ्या एक्सप्रेशनचा वापर करून. आणि जो टेबलमध्ये दिला तेच यूज ऑफ व्होकॅब्युलरी फ्रॉम द डिक्शनरी अँड हाऊ टू हँडल इट. आणि कशी हँडल करायची हे पण तुम्हाला इथे समजतंय. मग आता आपण आज काय शिकलो? टुडे आय हॅव लर्न अबाउट द एक्सप्रेशन अँड इट्स यूज इन द सेंटेन्स. एक्सप्रेशन कसे वापरायचे आणि त्यांचा सेंटेन्समध्ये कसा उपयोग होतो. हाऊ टू डील विथ एक्सप्रेशन अँड मिनिंग. एक्सप्रेशनला कसं आपण डील करायचं आणि त्याचा अर्थ काय हे पण इथे कळलं. हाऊ टू यूज डिक्शनरी वाईल रीडिंग एनी टॉपिक. डिक्शनरीचा वापर तुम्ही करायचा हे मी तुम्हाला म्हटलो, पण नसेल तर मोबाईल वापरायचा असं म्हटलं होतं. बट जास्तीत जास्त तुम्ही डिक्शनरीचाच वापर करा इथे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला तुमची जी इव्हॅल्युएशन आहे त्याच्यात आपल्याला हे कळतं की हाऊ टू यूज डिक्शनरी आपण कशी वापरतो हे तुम्हाला इथे कळेल. हाऊ टू मेक लिटिल स्टोरी ऑर सिच्युएशन बाय फिलिंग विथ एक्सप्रेशन. छोटीशी स्टोरी असते आपण बनवतो, छोटेसे सिच्युएशन्स आपण क्रिएट करतो, तर त्यामध्ये एक्सप्रेशन कसे वापरायचे या गोष्टी आपण इथे शिकलेलो आहे. अंडरस्टूड? थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.